नमस्कार नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण पोहे, उपमा यापेक्षा वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत. कधी-कधी सकाळी पोहे, उपमा खायला कंटाळा येतो. तेव्हा अशा प्रकारे झटपट तयार होणारा असा हा पदार्थ आहे. गुजरातचा स्पेशल हा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. पहिल्यांदाच बनवला तरी अगदी फसणार नाही. इतका चविष्ट आणि परफेक्ट हा पदार्थ मी तुम्हाला इथे रेसिपी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर हा गुजराती फेमस पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतली आहे. ती व्यवस्थितपणे भिजवून त्यातील पाणी निथळून घेतले आहे. डाळ भिजवून घेताना त्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे पाणी घालून नंतर भिजल्यावर 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे. आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरची भांडी घेतली आहे. आता सर्व जी आपण भिजवून घेतलेली चणा डाळ आहे ती घालूया. या जागी मूग डाळीचाही वापर करू शकता. आता चणा डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर लगेच 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालूया. हिरव्या मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ह्या कमी तिखट अशा मिरच्या मी इथे वापरत आहे. त्याचबरोबर इथे अर्धा इंच आल्याचा वापर करायचा आहे. आलेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी स्मूथ असे आपण हे मिश्रण तयार करून घेऊया. पाणी अगदी जपूनच वापरायचे आहे. जास्त इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. पाहू शकता अगदी परफेक्ट आपण डाळ वाटून घेतली आहे. अशा प्रकारे स्मूथ अशी डाळ वाटून घ्यायची आहे. तरच हा पदार्थ अगदी परफेक्ट असा गुजराती स्टाईल तयार होतो. आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे अगदी स्मूथ अशी डाळ आपण मिक्सरमधून वाटून घेतली आहे. आता बाकीचे जिन्नस आपण त्यामध्ये एक एक करून घालूया. आता बॅटर अशा प्रकारे अगदी स्मूथ असे तयार करून घेतल्यावर चिमूटभर हळद घालूया. त्यानंतर 1 छोटा चमचा आपण धनेपूड घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया. हे तिन्ही जिन्नस अगदी एकसारखे पूर्णपणे बॅटरला लागावेत. त्यामुळे एकसारखे मिश्रण अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट असे बॅटर तयार मी करून घेतले आहे. आता त्यात आपण अर्धा छोटा चमचा साखर घालूया आणि साधारणतः 1 मोठा चमचा आपण इथे तेलाचा वापर करत आहोत. आता अशा प्रकारे जिन्नस सर्व पूर्णपणे एकजीव करून घेऊया. एकाच दिशेने हे बॅटर एकजीव करून घ्यायचे आहे. म्हणजे त्यामध्ये हवा जाते आणि हा पदार्थ हलका फुलका असा तयार होतो. आता अशा प्रकारे हलक्या हाताने हे मिश्रण व्यवस्थितपणे फेटून घेतले आहे. लगेचच आपण हे मिश्रण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कुकरचे भांडे घेतले आहे. त्याला तेलाने अशा प्रकारे ब्रशने ग्रीस करून घेऊया. म्हणजे आपण त्यामध्ये वाफवल्यानंतर जे आपण मिश्रण त्यामध्ये घातले आहे ते भांड्याला चिकटणार नाही आणि सहजतेने डिमोल्ड करता येईल. म्हणून भांड्याला अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहे. आता ते आपण अशा प्रकारे भांड्याला ग्रीस करून घेतले आहे. ते भांडे आपण बाजूला ठेवूया आणि जे बॅटर आपण डाळीची तयार करून घेतली आहे त्यामध्ये साधारणतः 1 चमचा आपण इनो घातला आहे. इथे इनो जो सॅचेस असतो हिरवा सॅचे तो इथे वापरायचा आहे. आता त्यात चिमूटभर आपण पाणी घालूया. जास्त पाण्याचा अजिबात इथे वापर करायचा नाही, नाहीतर बॅटर पातळ जास्त होण्याची शक्यता असते. आता एकाच दिशेने हे बॅटर व्यवस्थितपणे अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने फेटून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट बॅटर फुलले आहे. आता लगेचच ते आपण तेलाने ग्रीस केलेल्या कुकरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर इथे मी गॅसवर एका भांड्यात आधीच पाणी व्यवस्थितपणे गरम करून घेतले आहे. आता हे जे आपण बॅटर एका कुकरच्या भांड्यात काढून घेतले आहे ते अशा प्रकारे टॅप करून घेऊया. म्हणजे त्यातील एअर बबल्स व्यवस्थितपणे निघून जातील. आता लगेचच आपण हे भांडे जे स्टीमर अगदी व्यवस्थितपणे गरम करून घेतलं आहे त्यामध्ये ठेवूया. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः 15 ते 20 मिनिटे आपण हे मिश्रण व्यवस्थितपणे वाफवून घेणार आहोत, म्हणजेच उकळून घेणार आहोत. त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. साधारणतः 15 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता परफेक्ट मिश्रण असे शिजले आहेत. आता ते आतपर्यंत शिजले आहे की नाही ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे सुरीचे टोक त्यामध्ये घालायचे आहे. सुरी क्लीन निघत आहे. लगेचच गॅस बंद करूया आणि हे
कुकरचे भांडे अगदी व्यवस्थितपणे बाहेर काढून घेऊया. हात सांभाळूनच आपण अशा प्रकारे कुकरची भांडे अगदी काढून घेतली आहे. आता लगेचच आपण ते पूर्णपणे थंड करून घेऊया. साधारणतः 1 तासानंतर पाहू शकता अगदी परफेक्ट आपण ढोकळ्याचे मिश्रण थंड करून घेतले आहे. आता हा ढोकळा डिमोल्ड करण्यासाठी अशा प्रकारे सुरीने त्याच्या कडा व्यवस्थितपणे काढून घेऊया. त्यानंतर वरून अशा प्रकारे प्लेट ठेवून ढोकळा डिमोल्ड करून घेऊया. पाहू शकता परफेक्ट ढोकळा अगदी तयार झाला आहे. अत्यंत पौष्टिक आणि जाळीदार अशा प्रकारे ढोकळा तयार करून घेतल्यावर आता आपण हा ढोकळा लगेचच किसून घेणार आहोत. म्हणजेच आपण शेव खमणी बनवत आहोत. आता त्यासाठी इथे आपण मधोमध हा ढोकळा व्यवस्थितपणे चिरून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट जाळीदार असा ढोकळा तयार झाला आहे. आता हा ढोकळा आपण प्रथम किसणीने किसून घेणार आहोत. त्यासाठी बाऊल घेतला आहे. त्यावर अशा प्रकारे किसणी ठेवली आहे. आता ढोकळ्याचा अशा प्रकारे पीस घेतल्यावर अगदी व्यवस्थितपणे किसून घ्यायचे आहे. पाहू शकता परफेक्ट असा किस आपण तयार करून घेतला आहे. अशाच प्रकारे जो राहिलेला ढोकळा आहे तो किसून मी घेणार आहे. म्हणजेच आपण शेव खमणी बनवत आहोत. अगदी गुजरात फेमस ही शेव खमणी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी ही शेव खमणी उत्तम पर्याय आहे. शिवाय पौष्टिक. आता सर्व आपण ढोकळा व्यवस्थितपणे अशा प्रकारे किसून घेतला आहे. तो आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर आता शेव खमणी बरोबर खाल्ली जाणारी हिरवी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण अर्धी वाटी इथे कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर व्यवस्थितपणे धुवून घ्यायची आहे. पुदिन्याचाही इथे वापर करू शकता. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्याही जास्त तिखट अशा मी नाही घेतल्या आहेत. त्याचबरोबर इथे मी अर्धा इंच आलेही घेतले आहे आणि ढोकळ्याचे 2 ते 3 पीस घेतले आहेत. आता चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि लगेचच त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी स्मूथ अशी चटणी वाटून घेऊया. अगदी परफेक्ट चटणी ही तयार होते. शिवाय आपण ढोकळ्याचे पीस त्यामध्ये घातल्यामुळे अगदी परफेक्ट चविष्ट ढोकळ्याची चव त्यामध्ये उतरते. आता लगेचच आपण अशा प्रकारे चटणी अगदी बारीकसर अशी वाटून घेऊया. पाहू शकता परफेक्ट हिरवीगार चटणी तयार झाली आहे. ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तयार झाली ढोकळ्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी. त्यानंतर ढोकळा किसून घेतल्यावर लगेचच त्यावर फोडणी करून घेऊया. आता त्यासाठी इथे मी पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घालत आहे. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर तेल व्यवस्थितपणे गरम करून घेतल्यावर लगेचच अर्धा छोटा चमचा मोहरी, त्याबरोबरच अर्धा छोटा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालूया आणि फोडणी व्यवस्थितपणे तडतडू देऊया. मोहरी अगदी व्यवस्थितपणे तडतडून घ्यायची आहे, नाहीतर कडवट पदार्थात लागते. म्हणून मोहरी तडतडून घेतल्यावर 2 ते 3 कढीपत्त्याची पाने घालूया आणि अशा प्रकारे स्पॅच्युलाने व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालूया. साध्या हिरव्या मिरच्या मी इथे घेतल्या आहेत. आता फोडणीमध्ये मिरच्या व्यवस्थितपणे परतून घेतल्यावर लगेचच अर्धी वाटी आपण त्यामध्ये पाणी घालूया आणि त्याबरोबरच इथे चवीनुसार चिमूटभर मीठ घालूया आणि इथे 1 छोटा चमचा आपण साखर घालत आहोत. साखरेचे पाणी आपण तयार करून घेणार आहोत. आता अशा प्रकारे आपण सर्व जिन्नस व्यवस्थितपणे मीडियम गॅस करून एकजीव करून घेऊया. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालूया आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे अगदी आंबट गोड आणि तिखट चवीचे पाणी तयार झाले आहे. आता अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर जे आपण ढोकळा व्यवस्थितपणे किसून घेतला आहे तो सर्वच्या सर्व या मिश्रणात घालूया आणि हलक्या हाताने गॅस मीडियम ठेवून व्यवस्थितपणे पसरून घेऊया. म्हणजेच जे साखरेची पाणी आहे ते त्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे एकजीव होईल आणि स्मूथ असे ही खमणी तयार होईल. आता व्यवस्थितपणे मीडियम गॅस करून सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता शेव खमणीसाठी खमणी पूर्णपणे तयार झाली आहे. अशा प्रकारे परफेक्ट खमणी तयार करून घेतल्यावर आता लगेचच गॅस बंद करूया आणि ही गरमागरम खमणी लगेचच वरून शेव पेरून सर्व करूया. त्यासाठी इथे मी प्लेट घेतली आहे. आता
लगेचच आपण प्लेटमध्ये थोडी जी खमणी फोडणी जी तयार करून घेतली आहे ती अशा प्रकारे त्यामध्ये घालूया. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे पेरूया आणि वरून शेव थोडेसे बारीक आपण यामध्ये घालूया. इथे बारीक शेवचाच वापर करायचा आहे. शेव खमणी आहे त्यामुळे बारीक शेवाचाच इथे वापर करायचा आहे. त्यानंतर वरून आपण थोडेसे डाळिंबाचे दाणे डेकोरेशनसाठी वापरूया. जर नसतील तरी फक्त शेव वापरले तरी चालतील. आता अशा प्रकारे आकर्षक अशी दिसणारी आणि चवीला अप्रतिम अशी प्रोटीनयुक्त शेव खमणी पूर्णपणे तयार झाली आहे. अशा प्रकारे बघता क्षणी खावीशी वाटणारी गुजरात स्पेशल शेव खमणी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि तेही कमी साहित्यात आणि प्रोटीनयुक्त चविष्ट. लहान मुलांनाही अगदी अत्यंत आवडेल. तोंडातच विरघळणारी अशी शेव खमणी तयार झाली आहे. तुम्ही अशा प्रकारे पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर शेव खमणी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. झटपट तयार होते, शिवाय कोणतेही महागडे साहित्य न वापरता. अशा प्रकारे परफेक्ट खमणी तयार करून घेतल्यावर लगेचच आस्वाद घ्या. रोजच्या तेच आपण पदार्थ करून खाण्यापेक्षा अशा प्रकारे अगदी थोडासा वेगळा पदार्थ आणि चविष्ट प्रोटीनयुक्त हा शेव खमणीचा पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.